विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एक प्रश्न सारखा विचारला जातोय, की या व्हिजन बॅचचं शेड्यूल कसं असणार आहे? आता ही व्हिजन बॅच नवीन सबस्क्रायबर रोज जॉइन होतायत. व्ह्यूअर्स पुन्हा नवीन आहेत, तेव्हा पाठीमागचे व्हिडिओ बघितलेले नाहीये, तेव्हा बॅच बद्दल परत माहिती सांगावी लागते. ही जी बॅच आहे ना, ती कुणासाठी आहे? जी आता 11th स्टँडर्ड मध्ये मुलं आहेत आणि ज्यांना कळालंय, की फर्स्ट सेमेस्टर थोडंसं अवघड गेलेली आहे आणि जर मी आजपासून अभ्यासाला सुरुवात केली, तर मला चांगला रिझल्ट मिळू शकतोय. पण मला गाईडन्स हवाय. अशा मुलांसाठी ही बॅच आहे. बरं अशा मुलांनी ॲडमिशन्स घेतलेत, की जे जेईची इतकी जबरदस्त तयारी करतायत. एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत आपल्या बॅचमध्ये. ॲडमिशन घेतलंय त्यांनी. पण सर आम्हाला जेईचं माझं चाललंय, पण मला सीईटीसाठी पण एक प्रॉपर गाईडन्स हवाय. आणि सगळे सब्जेक्ट एकाच ठिकाणी. फिजिक्स पण, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही सब्जेक्ट मीच शिकवणार आहे. ओके. बरं अशी पण मुलं आहेत, पण माझी रिक्वायरमेंट काय सांगतो ना अगोदर, मला कोणाची गरज आहे ते सांगतो ना. मला अशी मुलं हवी आहेत, की ज्यांना 10वी मध्ये जबरदस्त मार्क होते, पण आता अवघड वाटायला लागलंय. होईना झालंय. क्लास टेस्टमध्ये कमी स्कोर होतोय. मग तुमच्यासाठीच ही बॅच आहे. अगदी बेसिक लेव्हलनं आपण घेणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, शेड्यूल तर सांगतो मी तुम्हाला. मी क्लास हां, बरं हे लेक्चर्स कुठे आहेत तेही सांगतो. आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप्लिकेशन आहे Play Storeवर. त्याच्यात ही आपली बॅच आहे स्टोअर या ऑप्शनमध्ये आणि त्यावर क्लिक केलं की तुम्हाला आतापर्यंतचा कंटेंट अपलोड झालेला हा फ्री कंटेंट मध्येच बघायला मिळेल. ओके. बरं आता शेड्यूल सांगतो वेळ न घालवता. 15 नोव्हेंबर पासून लेक्चर स्टार्ट होणार आहेत बरं का आणि मला माहिती आहे आज 14 नोव्हेंबर आहे. ओके. 15, 16, 17 हे 3 दिवस. जर माझी तब्येत थोडी ठीक नाहीये. जमलं तर ह्या 3 दिवसात सुद्धा मी डेमो लेक्चर्स अपलोड करणार आहे बरं का. पण काय होतंय कॉल खूप येतायत तुमचे. प्रत्येक पालक खूप प्रश्न विचारतोय. मला बरं वाटतंय पालक चौकशी करतायत किंवा मुलं पालकांना फोन लावून देतात आणि मला म्हणतात, की "सर पप्पांशी बोलून घ्या एकदा." त्यांचे प्रश्न येतायत पुन्हा. चांगली गोष्ट आहे. पण मेन पॉइंट काय 18 तारखेला मात्र ग्रॅव्हिटेशन स्टार्ट होणार आहे. ग्रॅव्हिटेशन 3 पार्टमध्ये मी घेणार आहे. डिटेल लेक्चर्स असणार आहेत. ओके. रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत. 18 तारखेचं लेक्चर 17 तारखेला संध्याकाळीच ॲपवर डाउनलोड होणार. आम्ही काय करतो 9:30-10 वाजता झोपायच्या अगोदर नेक्स्ट डेचा शेड्यूलचे सगळे व्हिडिओ आम्ही अपलोड करतो. त्यामुळे 18 तारखेचा व्हिडिओ तुम्हाला 17 तारखेलाच 9-10 वाजता मिळेल. मग बरीचशी मुलं तर क्रॅश कोर्सचे असे करतात, की नेक्स्ट डेचं शेड्यूल आदल्या दिवशी कंप्लीट करूनच झोपतात. त्यामुळे निवांत. ओके. बरं लाईव्ह नाहीये बरं का. रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत लक्षात घ्या आणि ग्रॅव्हिटेशन 1, 2, 3 18 तारखेला सोमवार, नंतर बुधवार, नंतर शुक्रवार असे 3 लेक्चर झाले, की रविवारी तुमची टेस्ट होणारच आणि या टेस्टमध्ये मला चांगला परफॉर्मन्स तुमच्याकडून हवा आहे. या 3 लेक्चर्समध्ये 100% आपण पी-वाय-क्यूज कंप्लीट करणार आहे बरं का. माझी मेथड कशी असते मी तुम्हाला सांगतो बरं का, की एखादी कन्सेप्ट आहे. मी व्यवस्थित एक्सप्लेन करतो. फक्त माझं एक गोष्ट आहे बरं का, की टाईमपास 0 होतो लेक्चरला. तुम्ही डेमो लेक्चर सुद्धा बघू शकताय. ओके. टाईमपास अगदी 0. ज्या कन्सेप्टला जेवढा वेळ दिला पाहिजे तेवढा वेळ देतो मी. त्यानंतर उगाच गप्पा मारत बसत नाही. थोडक्यात ती कन्सेप्ट एक्सप्लेन झाली, ओके. तिथं मी परत वेळ घालवत नाही. त्यामुळे कमी वेळेत आपले जास्त लेक्चर्स होतायत. आणि डाउट क्लिअरिंगला तुम्हाला मगाचा माझा नंबर आहेच. ओके. बरं मग हे झालं पहिल्या आठवड्याचं शेड्यूल. नेक्स्ट वीकमध्ये आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक. त्याचे पण 3 पार्ट. 3 पार्टची गरज आहे? नाहीये गरज 3 पार्टची. कदाचित 2 पार्टमध्येच होईल. मग इथं तुम्हाला मी डी सुद्धा देऊ शकतोय. पण झालं तर तिसरा पार्ट पण करूया आपण कंप्लीट. प्रत्येक टॉपिकचे त्याच्या टॉपिकनुसार छोटा-मोठा त्यानुसार पी-वाय-क्यूची संख्या वाढेल बरं का. म्हणजे ग्रॅव्हिटेशनचे 40-50 प्रश्न होतील. ह्याचे 40-50 होतील किंवा एखादा मोठा अजून टॉपिक असेल तर मी तुम्हाला सांगू का? ट्रिग्नोमेट्री 10 दिवस सलग लेक्चर्स होणार आहेत त्याच्यामध्ये बरं का लक्षात घ्या. आणि मला असं वाटतंय बरं का, मी काय म्हणतोय ते बघा. क्लिअरली सांगतो मी, की ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपल्याला काय करायचंय, की सुरुवातीला बेसिक लेक्चर्स प्रोव्हाईड करायचे आहेत. पहिले 2-3 लेक्चर्स. मला फॉर्म्युले तुमच्याकडून करून घ्यायचे आहेत. फॉर्म्युलेचं प्रूफ तुम्हाला द्यायचंय. ओके. मग मला असं वाटतंय, की नेक्स्ट 3 दिवसामध्ये कदाचित आपण ट्रिग्नोमेट्रीचं एखादं बेसिक लेक्चर तुम्हाला प्रोव्हाईड करूया. म्हणजे 9th स्टँडर्ड पासूनचं बेसिक लक्षात घ्या. ओके. अगदी 0 लेव्हल पासून मी सगळं तुमचं घेणार आहे बरं का. तरी देखील मला अशी मुलं जॉइन आहेत, की जे ऑलरेडी खूप एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत बरं का. लेक्चर बघितले की तयारी होणार आहे. मग हे जवळ-जवळ 10 दिवस झाले, की त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीची पण टेस्ट होणार. मग कदाचित मग पहिले 5 लेक्चर झाले, की टेस्ट असं काहीतरी चेंज होऊ शकतो. फ्लेक्सिबल आहे. मग पहिल्या
एका महिन्याचं जवळपास तुम्हाला टाईम टेबल मी दिलंय. बरं त्यानंतर पुन्हा फिजिक्सचं टॉपिक, पुन्हा केमिस्ट्री, पुन्हा मॅथ्स हे आपलं असं शेड्यूल राहणार आहे. तुमचे काही डाउट्स असतील तर इथं विचारा. हो आणि ॲडमिशन केव्हापर्यंत घ्यायचं आहे, तो सांगतो नोव्हेंबर एंड म्हणूया आपण. बघा मी काय म्हणतोय, की नोव्हेंबर एंडपर्यंत आपला जो कोर्स आहे, तो 4,500 ला नाहीये, तो तुम्हाला 3,000 लाच मिळणार आहे. आणि ही जी किंमत आहे ना, तुम्ही जर 1 डिसेंबरला कोर्स घ्यायला गेला, तर त्याची 50% यात वाढ होते. बघा ना, 3,000 चे 50% म्हणजे 1,500 ते त्यात ॲड करून मग 4,500 होतील. त्यामुळे कोर्स तुम्हाला कसा घ्यायचा आहे, अगोदर घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की पहिले काही लेक्चर्स म्हणूया आपण, 1-2 लेक्चर्स मी ॲज अ डेमो लेक्चर्स म्हणून प्रोव्हाईड करू शकतोय फ्री कंटेंटमध्ये. मग तुम्ही साधारण मला काय वाटतं 22-23 नंतर फ्री कंटेंट तुम्ही बघून झालं, की ॲडमिशन घेऊ शकताय. पालकांना अभ्यास करून दाखवा. माझे 90% ॲडमिशन्स हे असे आहेत, की ज्यांनी ऑलरेडी ऑनलाईन कुठलातरी वेगळा कोर्स घेतलेले आहेत आणि त्यांना माझा कोर्स घ्यायचा आहे. अशी मुलं आहेत किंवा घेतलेली आहेत समजून. मग तुमचा पण तसा प्रॉब्लेम होतोय. मुलं मला म्हणतात, की "सर ऑलरेडी मी हा कोर्स घेतलाय. आता पप्पांना कसं विचारू?" मी त्यांना काय सांगतो, "तू फक्त पप्पांना अभ्यास करून दाखव." तू त्यांना सांग, की "मी हे लेक्चर्स बघतोय, या मी नोट्स काढलेत." मग कुठले पालक नाही म्हणतील? नाही म्हणणारच नाहीत आणि ही जी आपण जी फीस सांगितलेली आहे ना, ती एकदाच भरायची आहे. वन टाईम लक्षात घ्या आणि तुमची सी कधी होणार आहे तुम्हाला माहिती आहे ना? 2026 तेव्हापर्यंत ही बॅच कंटिन्यू होणार आहे. बरं का लक्षात घ्या आणि मी काय करतोय तुम्हाला मी क्लिअरली सांगतो. ह्याचे जे बेसिक लेक्चर्स होणार आहेत ना, ट्रिग्नोमेट्रीचे, ओके. हे बेसिक लेक्चर्स मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना पुन्हा रिवाईज करून घेतोय. पुन्हा त्यांना बघायला लावतोय. म्हणजे पॉइंट काय आहे, की हे इतकं महत्वाचं आहे. ट्रिगो जमलं तर लिमिट जमणार आहे, कंटिन्यूटी जमणार आहे, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल सगळ्यामध्ये ट्रिग्नोमेट्री आहे लक्षात घ्या. पुढे इंजिनिअरिंगला गेला तर हा टॉपिक आहे म्हणून तर 10 दिवस मी घेणार आहे. 10 लेक्चर्स म्हणूया आपण. ओके. मग तुम्हाला शेड्यूल कळालंय. काही असेल तर कॉल करा. ॲडमिशन घेतलं नसेल तर आपलं ॲप डाउनलोड करा Play Storeवरून. तिथं ते व्हिजन बॅच आहे आपली. तिथं बाय नाऊला क्लिक केलं की पेमेंट ऑप्शन्स वेगळ्या-वेगळ्या आहेत. तुम्ही तुमच्या फोनमध्ये ॲप डाउनलोड करा आणि Google Pay किंवा PhonePe नंबर ज्यांचा वापरणार असाल किंवा आयडी तो तुमच्याच फोनमध्ये एंटर करा. रिक्वेस्ट त्यांना जाते. त्यांनी कन्फर्म केली की तुमचं ॲडमिशन होतंय. ठीक आहे मग 18 तारखेच्या लेक्चरला लवकर भेटूया आपण. ऑल द बेस्ट.